नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज माझ्या सोबत आहेत बंडखोर सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले। अवनी ट्रस्ट ही त्यांची संस्था आहे जी शोषित मुलं आणि महिलांसाठी काम करते। वेठ बिगारी विरुद्ध त्यांनी संघर्ष उभा केला आहे। वीट भट्टीवर काम करणाऱ्या मुलांसाठी त्या 36 शाळा चालवतात। आयुष्याने त्यांना दुःख दिलं, पण या दुःखात खितपत पडून न राहता त्यांनी बंड केलं आणि मोठं सामाजिक काम उभारलं। आज मी वेध घेणार आहे त्यांच्या आयुष्याचा आणि या कामाचा। अनुराधाताई, स्वागत तुमचं ग्रेट भेटमध्ये। मला तुम्हाला विचारायचं, हा जो तुमचा अवनी ट्रस्ट आहे याविषयी खूप बोललं जात आहे महाराष्ट्रात, अलीकडे बोललं जात आहे, नेमकं या ट्रस्टचं काम काय चालतं? अवनी संस्था ही प्राध्यापक अरुण चव्हाण यांनी सांगलीमध्ये त्यात रजिस्टर केली। 1994 मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन आहे। आणि अवनी म्हणजे अन्न वस्त्र निवारा, ह्या ज्या मूलभूत अवनी अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, या गरजांवर फोकस करत ही संस्था विशेष तळागाळातील मुलं, बालमजूर, बालभिक्षेकरी आणि ज्या स्त्रिया ज्या बेघर आहेत अशांच्या हितासाठी काम करणारी ही संस्था आहे। विशेष ज्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं दारिद्र्यामुळं, आईवडिलांच्या स्थलांतरामुळं आणि समाजाच्या दुर्लक्षामुळं आणि शासनाच्या अनास्थेमुळं, तर अशा मुलांना बालपण देणं, त्यांना त्यांचं आयुष्य उभा करणं हे या संस्थेचं काम आहे। पण मला सांगा, तुम्ही मुलांसाठी काम करता, म्हणजे आता मी सांगितलं तसं शाळा चालवता, वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुलांसाठी शाळा चालवता, वेठ बिगारांना मुक्त करता, कशा कशा प्रकारची कामं तुम्ही करता? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे काम विशेष आम्ही उभा केलेलं आहे। तर लातूर, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर, विजापूर या ठिकाणी जो दुष्काळ असतो 6 महिने, तर या दुष्काळाच्या परिस्थितीत अनेक कुटुंब कोल्हापूरमध्ये स्थलांतरित होत असतात। त्याच्यामध्ये वीटभट्टीवर मोठ्या प्रमाणात मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं स्थलांतर होतं। त्यानंतर ऊसतोडणीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं आणि कोल्हापूरमध्ये जो बांधकाम क्षेत्र आहे त्याच्यावर विजापूरकडची बरीचशी मोठ्या प्रमाणात मुलं येत असतात। तर या ठिकाणी या मुलांना शाळेची सुविधा उपलब्ध नसते, शाळा दूर आहेत, शाळेमध्ये अनेक शिक्षकांना त्या मुलांना आणायचे, परंतु अंतराचा प्रश्न आहे। अशा ठिकाणी अवनी संस्था जाऊन या मुलांचं सर्वेक्षण करते। त्यानंतर पालकांच्या बैठका आम्ही घेतो, मालकांना आम्ही कन्व्हिन्स करतो की या मुलांनी शाळेत गेलं पाहिजे, यांना तुम्ही वीटभट्ट्यांवर कामाला लावू नका, आणि त्या ठिकाणी मग सर्वांच्या सहभागातनं शाळा उभ्या करायच्या। वीटभट्टीवरच शाळा उभी करायची? वीटभट्टीवर आम्ही अंगण शाळा चालवतो। तर ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नसतात तर झाडाखाली काही शाळा उपलब्ध आम्ही सुरू करतो। काही ठिकाणी अगदी पडक्या एखाद्या झोपडीसारख्या भागामध्ये शाळा उभ्या करतो। काही ठिकाणी विटांच्या आकारांची घरं उभा करून शाळा उभ्या करतो आम्ही। तर जिथं उपलब्धता असेल, पण किमान एक 20-22 मुलं जिथं असतील तिथे आम्ही शाळा उभ्या करतो। वेठ बिगारांना तुम्ही मुक्त करता, बालमजुरीच्या विरोधात तुम्ही अभियान चालवता, पण तुमच्या लहानपणी तुम्ही ह्याच बालमजुरीला बळी पडला होता। कशी झाली तुमच्या आयुष्याची सुरुवात आणि तुम्हाला बालमजुरी का करावी लागली? एकतर माझा जन्म एका कुटुंबात झाला हरेगावला, आणि अतिशय गरिबी होती। हरेगाव कुठे? श्रीरामपूर जवळ आहे ते। अतिशय गरिबी होती कुटुंबात। आम्ही जवळजवळ 12 भावंड आणि माझा नंबर 11वा। तर त्यामुळं आईवडिलांचं खूप श्रम असायचे आणि ते आम्हाला सर्वांना शिकवू शकत नव्हते, जेवण देऊ शकत नव्हते। त्यामुळे दारिद्र्याचे चटके मी कुटुंबापासून इतके सोसले की मला वयाच्या 6 वर्षापासून काम करावं लागलं। त्यात मी आजूबाजूच्या लोकांची धुनी भांडी करून, शेतात काम करून शाळेला जायला लागली। आणि ते करत असताना एक दुखरा प्रमाणात आजही राहतो की आपल्याला खेळण्याच्या वयात खेळायला मिळालं नाही, शिकण्याच्या वयात म्हणजे जिथं गंमत करायची असते, चांगले कपडे घालायचे असतात किंवा एक सवंगड्याबरोबर वावरायचं असतं, त्या वयामध्ये मला काम करावं लागलं। परंतु एक गोष्ट, ज्यांनी मला काम दिले त्यांनी मला शाळेत पण पाठवलं, म्हणजे मला संधी दिली। एक सकाळी 4 तास काम करायचं, संध्याकाळी 3-3.5 तास काम करायचं, पण त्यातनं एक संघर्ष आयुष्यात नेहमी माझ्या उभा राहत गेला। असं ऐकलं की सकाळी 6-7 पासून तुम्ही धुणी भांडी करायचं आणि 11 वाजता शाळेत जायचं? हो, शाळेत जायचं आणि थकवा आलेला असायचा, परंतु शिक्षणाची जिद्द, त्यामुळं वाटायचं की नाही आपण शाळेत गेलं पाहिजे, हे काम करणं काही खरं नाही, आपल्याला परिस्थितीमुळं काम करावं लागते, पण आपण स्वतः शाळेत जाऊन पुढे शिकलं पाहिजे खूप, असं एक सारखं मनात वाटत गेलं माझ्या। थकवा येत असायचा, परंतु जिद्द असल्यामुळे मी ते स्वीकारलं आणि मी शिक्षण घेत गेले। त्यानंतर आमचे जे ख्रिश्चन मिशनरी होते, माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला। तुमचं कुटुंब ख्रिश्चन होतं? ख्रिश्चन होतं। तर
मिशनरी खूप सहकार्य करायचे माझ्या आईवडिलांना आणि आम्हालाही. तर कमी पैशामध्ये मला शिक्षण घेता आलं सगळीकडं. त्यांनी मला वेगवेगळी कामं दिली. त्यानंतर 10वी नंतर जिद्द माझ्यामध्ये खूप होती की आपल्याला काहीतरी बनायचं आहे. आणि ज्यावेळी मी लहान असताना हे बघायचे की बघा काही मुलं चांगले कपडे घालतात, काहींना चांगलं मिळतं आणि काहींना मिळत नाही. आणि न मिळणाऱ्यामध्ये माझा समावेश होता की आपण एक ज्यावेळी कुठंतरी मी शिकेल आणि काहीतरी करेल त्यावेळी मी नक्कीच या बालकांसाठी मी काम करेल. आणि त्यांचा जो भुकेचा प्रश्न आहे, मुळात भुकेचा प्रश्न आहे, तो मी मिटवण्याचा प्रयत्न करेल. आणि हे तुम्हाला शाळेत असल्यापासून वाटायला लागलं कारण आम्हाला जेवायला मिळालं नाही. म्हणजे तुम्हाला सांगायला झालं तर मला सांगा तुमचे वडील काय करायचे? आमचे वडील मिशनरींच्या शाळेत शिक्षक होते, परंतु पगार अक्षरशः 4 आणि 5 रुपये पगार असायचा त्यावेळी. विनाअनुदानित शाळा. वडीलच आमचे 5वी शिकलेले होते आणि त्यावेळी कमी शिक्षणामध्ये शाळा त्यांना शिक्षण 12 मुलं. आणि आमचं कसं होतं की आम्हाला ख्रिश्चन याचा धर्माचा आम्हाला स्वीकारावा लागला, ख्रिश्चन धर्म माझ्या वडिलांना. गरिबीमुळे म्हणजे आमचे जे वडिलांचे वडील होते आम्हाला अस्पृश्य म्हणून वागणूक दिली जायची आमच्या गावामध्ये. मी दलित कुटुंबात जन्मले, तर अक्षरशः म्हणजे बोराच्या काट्या आमच्या आजोबाच्या पाठीला लावल्या जायच्या. अस्पृश्य म्हणून म्हणजे पाणी कुठं पिऊ देत नसायचे, आमचा बाट धरला जायचा. आणि इतकं 18-20 दारिद्र्य आमच्या आजोबांनी भोगलं. मग ज्यावेळी मिशनरी तिथं आले तर मिशनरीने आम्हाला मदत केली आमच्या आजोबांना. म्हणजे जेवायला अन्न दिलं, छोटी मोठी कामं दिली. मग आमच्या आजोबांनी तो धर्म स्वीकारला, असं झालं. आणि तो धर्म स्वीकारल्यामुळं मग नॅचरली आमच्या वडिलांपर्यंत तो धर्म आला. मग त्याचा पगडा आमच्या वडिलांवर इतका पडला की जे त्या धर्मात शिकवलं जायचं ते आमच्या वडिलांनी स्वीकारलंच ते, असं झालं. तर मला इथे सांगा, तुम्ही अस्पृश्यतेचे चटके बसल्यामुळे आणि गरिबीमुळे ख्रिश्चन धर्माकडे वळलात. होय. पण हा धर्म स्वीकारल्यावर अस्पृश्यतेतून तुमची सुटका झाली का? अस्पृश्यतेतनं सुटका म्हणजे आमच्यावर कलंक अस्पृश्यतेचा आज पण आहे, पण आमचं जीवनमान बदललं. म्हणजे आम्हाला शाळेत तरी जायला मिळालं. गावातल्या शाळेत आम्हाला जायला मिळत नव्हतं, परंतु मिशनरीने आम्हाला जवळ केल्यामुळे किमान मिशनच्या शाळेत जायला मिळालं. हिंदू धर्मात राहिला असतात तर हे झालं नसतं, हे नसतं मिळालं आम्हाला. तर आम्हाला एक किमान माणूस म्हणून त्यांनी जवळ घेतलं. काही नव्हतं आमच्याकडं पण जवळ घेतलं आम्हाला, आमच्या वाडवडिलांना जवळ घेतलं. आणि त्याचा उपयोग आम्हाला झाला पुढे. कुठंतरी एक तोडक्या मोडक्या शाळेत तरी आम्हाला शिकायला मिळालं, संस्कार आम्हाला मिळाले. आणि आम्हाला समाज एक थोडं चांगलपणाने आमच्याकडे बघायला लागला समाज, असं झालं. आणि वडिलांनी आमच्या सुद्धा हे दारिद्र्याचे आणि अस्पृश्यतेचे चटके भोगले. जसं मी सांगितलं, आज एक कलंक आमच्यावर आहे की आम्ही अस्पृश्य आहोत म्हणून. भले शब्दाने म्हटलं जात नसेल, परंतु आज आमच्यावर तो कलंक आहे. पण आम्ही शिक्षणामुळे आज आमची परिस्थिती, जीवनमान आमचं बदललं. मला सांगा, शिकावं असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे एवढं दारिद्र्य होतं, तुम्हाला घरकाम करायला लागायचं सकाळपासून, तरी सुद्धा शिकलं पाहिजे, ही जिद्द कशी निर्माण झाली? कारण मी आजूबाजूची शिकलेली लोक बघितली की शिक्षणामुळे यांचं जीवन वेगळं आहे. शिक्षणामुळे हे शाळेत जाऊ शकतात, ते चांगले कपडे घालू शकतात, त्यांचं जीवनमान उंचवलेलं आहे शिक्षणामुळं, आणि ते चांगलं प्रभावी वागू शकतात. हे मी माझ्या बालमनावर त्याचं इतकं ठसलं गेलं. त्यामुळे मी ठरवलं की नाही, मला काही अडचण आली तर मी शाळा सोडणार नाही आणि शिक्षण घेत राहणार मी, असं मी स्वतः ठरवलं. कारण माझ्यावर परिणामच झाला तो लहान असताना. ते चटके जे दारिद्र्याचे होते आम्ही 3-4 बहीण भावंड, म्हणजे एक आयुष्यातला खूप कठीण प्रसंग जे उपभोगले. त्यामध्ये जेवण मिळत नसायचं आम्हाला बऱ्याच वेळा, कुटुंबामध्ये चूल पेटत नसायची. तर आमचा आठवडी बाजार जो होता तिथे आम्ही भावंड 2-3 जण जाऊन अक्षरशः लोक केळी जे खातात ते साल आम्ही उचलून खायचो. लोक कधी केळी खातील आणि साल टाकतील. चिक्कूची साल आम्ही उचलून खाल्लेली आहेत. फळांची फुलं जी येतात याची आपली राजाराणीची, ती फुलं आम्ही अगदी ओटीमध्ये आणायचो आणि भरून खायचो. पोट भरेपर्यंत ते खायचं. उसाच्या दिवसात पोट भरेपर्यंत ऊस खायचा, म्हणजे जेवणाची चिंता नको. तर अशा ह्या ज्या वेदना आम्ही भोगल्यात की असं वाटतं की अरे आपण ते चटके भोगले, दुसऱ्यांना ते कधी दुसऱ्यांच्या आयुष्यात येऊ नये. आणि म्हणून माझ्या कामामध्ये मी आमच्या संस्थेत येणारा कधी भुकेला जात नाही. 10वी पर्यंत खूप कष्टाने शिकले मी. काय काय अडचणी आल्या? अडचणी म्हणजे वह्या पुस्तकं नसायची. या बोर्डिंगमध्ये आईवडिलांनी घातलं, त्या बोर्डिंगमध्ये अक्षरशः जेवण पण नीट नसायचं. एका बाजूला
ही भूक होती. एका बाजूला तुम्ही खूप मेहनत करत होतात आणि घरकाम भांडी धुणी हे करत होतात. मला माहिती आहे तुमच्या मनात काय भावना असतील, पण तरीसुद्धा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे हे बळ कुठून आणलं? नाही, मला बाबासाहेबांचं इंट्रोडक्शन खूप उशिरा झालं, परंतु मी शिकलेले लोक माझ्या आजूबाजूला बघितले आणि ह्या ज्या वेदना मी गरिबीतल्या जाणवल्या, कधी अंगावर कपडे नाही, जेवायला अन्न नाही, ह्या सगळ्या वेदना मला असं वाटतं की ह्या सगळ्या नष्ट व्हायला पाहिजेत. हे माणसाचं जगणं नव्हे, हे डोराचं जगणं आहे. आणि अस्पृश्य म्हणून वागणूक जी मिळाली त्याच्या विरोधात काहीतरी करायचं असेल तर शिकलं पाहिजे. छोटी मोठी पुस्तकं मी बोधकथा वगैरे वाचल्या होत्या, तर त्यातनं म्हटलं नाही, शिकून घेऊनच या समाजाला आपण सुधरवू शकतो, आपण स्वतः सुधरू शकतो. त्यामुळे मी शिक्षण घ्यायचं ठरवलं. आणि 10वी पर्यंत शिकलात. 10वी पर्यंत खूप कष्टाने शिकले मी. काय काय अडचणी आल्या? अडचणी म्हणजे वह्या पुस्तकं नसायची. या बोर्डिंगमध्ये आईवडिलांनी घातलं. त्या बोर्डिंगमध्ये अक्षरशः जेवण पण नीट नसायचं. जेवणाची कधी तक्रार नव्हती, परंतु वागणूक चांगली दिली जात नव्हती गरिबीमुळं. त्यानंतर 10वीला फी भरायला पैसे नव्हते. मग शाळेने सांगितलं की सगळे तू घरी जा म्हणून. मी गावाकडे गेले आणि 4 दिवस मी मजुरी केली, शेतमजुरी. मला बसता येत नव्हतं. शेतमजुरीचा माझा पहिला अनुभव होता. पण जो मालक होता, परशुराम म्हणून त्यांचं नाव आहे आमच्या गावाकडचं, त्यांनी मला 4 दिवस तो म्हटलं, पुरी तुला काम करता येत नाही, हे दिवसाचे तू 5-5 रुपये घे. आणि त्यांनी 10 रुपये त्यात टाकले आणि मी 13 किलोमीटर चालत जाऊन परत फी भरली शाळेमध्ये. त्यावेळी मी 10वीची परीक्षा पास झाली. तर हे जे आहे की खूप श्रम मला करावे लागले. 13 किलोमीटर चालत मी आले गेले तेवढ्यासाठी, 2 रुपये वाजवण्यासाठी, की मला शिक्षण मिळालं तर माझं पुढं आयुष्य चांगलं होईल असं मला वाटलं. की आणि खूप आजूबाजूला बालका अशीच होती की मी काहीतरी करेल यांच्यासाठी, अशी एक माझी भूमिका तयार झाली त्या वयामध्ये. ताई, तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. मला माहीत नाही हे अश्रू कष्टाचे आहेत, पण मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे मेहनत करून जी माणसं मोठी होतात ती समाजाला तुमच्यासारखी दिशा दाखवतात. त्यामुळे हे अश्रू जर असतील तर ते समाधानाचे असले पाहिजेत असं मला वाटतं, कारण तुम्ही फार मोठा संघर्ष केला आहे. अशा प्रकारे 10वी करत करत तुम्ही एक दिवस मुंबईत आलात आणि MSW झालात. हा प्रवास कसा झाला? 11वी-12वीला गावाकडनं मला 14 किलोमीटर मी खूप वेळा चालत आले गेले. 14 किलोमीटर चालायचं, परत घरी जायचं. असं करत मी शिक्षण पूर्ण केलं. पैसे वगैरे काही नव्हते, तर त्यावेळी मी एका फादरांकडे गेले. फादर जेम्स शेळके त्यांचं नाव. त्यांना म्हटलं, मला काहीतरी काम द्या तुम्ही, कारण मला शिकायचं आहे. तर ते म्हणाले, आमच्याकडे काहीच काम तुझ्यासाठी नाही. तर म्हटलं, मला टॉयलेट घासायला द्या, मी करेल म्हटलं ते काम, आनंदाने मला द्या तुम्ही, मला संधी तर द्या म्हटलं. मग त्यांनी मला एक 4 संडास घासायची हे दिली चर्चमध्ये, चर्चच्या आजूबाजूला वापरायचे. ते मी टॉयलेट इतके स्वच्छ मी करायला लागले की ते म्हणाले की आम्हाला तुझंच काम पाहिजे आता. मग हळूहळू चर्चच्या काही जबाबदारी त्यांनी मला दिली. ते दानपेटीतले पैसे वगैरे जमा करणं, कारण मी प्रामाणिक खूप, जरी माझी गरिबी आणि दारिद्र्यातनं गेले तर मी कधी कोणाचा 1 रुपया घेतलेला नाही साहेब. तर त्यामुळं त्यांनी मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या मी पेलल्या. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू काही काळजी करू नको, आम्ही तुला मदत करू. दर महिन्याला त्यांनी मग मला एक 100-125 रुपये द्यायला सुरुवात केली. आणि त्या बेसवर मग मला माझं 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण करता आलं. मग दुपारचं जेवण घेतल्यानंतर ते मला म्हणाले, आता तू आमच्या इथं आरामसुद्धा कर आणि मग घरी जात जा. तर मला माझा किमान जेवणाचा आणि येण्या जाण्याचा तरी खर्च वाचला त्यामुळे, म्हणजे भागला त्या. म्हणजे हे 12वी पर्यंत शिक्षण तुम्ही श्रीरामपूरला घेतलं? श्रीरामपूरला RBNB कॉलेजला मी. पण त्यानंतर मग मुंबईत यायचं, निर्मला निकेतनमध्ये दाखल व्हायचं आणि MSW करायचं, हे कसं ठरवलं? समाजासाठी करायचे, दारिद्र्यमध्ये जे खितपत पडले त्यांच्यासाठी करायचं असं जी माझी भूमिका तयार झाली होती. तर मग मी तिथल्या लोकांना विचारलं, मिशनऱ्यांना, की मला समाजकार्य करायचं, मला तुम्ही संधी द्या एक. तर ते म्हणाले, आम्ही तुमचा खर्च पूर्ण करू. आणि मग त्यांनी मला सांगितलं की मला वाटलं की आपण एक नन बनावं हे समाजकार्य करण्यासाठी, असं वाटलं मला. आणि मग मी त्यांना इच्छा बोलून दाखवली, मला नन व्हायचं आहे आणि मला ख्रिश्चन धर्माची एक नन बनवून मग मी कार्य करेल असं मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी मला सांगितलं, ओके, मग आम्ही तुला सपोर्ट करू आणि तू तिथे जा म्हणून निर्मला निकेतनला. माझी सगळी ॲडमिशनची प्रक्रिया वगैरे त्यांनीच पूर्ण केली. आणि मग निर्मला निकेतनमध्ये सुद्धाही म्हणजे परिस्थिती नव्हती शिक्षणाची, म्हणजे इतकं सगळं हायफाय होतं. आणि पण निर्मला निकेतनमध्ये मला एक गोष्ट चांगली मिळाली, मला इतकं वातावरण चांगलं मिळालं. तिथं डॉक्टर हेझल डिलिमा आमच्या प्रिन्सिपल होत्या आणि त्या
इतकं माझ्यावर प्रेम करू लागल्या, म्हणजे अक्षरशः तिथं कॉटवर गादी सुद्धा टाकण्यासाठी मला नव्हती, बेडशीट नसायचे, काहीच नसायचं, तर त्या स्वतः लक्ष घालायच्या आणि मला ते अगदी पर्सनली येऊन माझ्यावर त्यांनी लक्ष घातलं. जेवण देण्यासाठी फी नव्हती, तर ती कॉलेजने मला मदत केली. निर्मला निकेतन कॉलेजने मला फायनान्शियली माझ्यातलं सुनक ओळखून मला पूर्ण त्यांनी सपोर्ट केला. जेवणाचे वगैरे पैसे मला निर्मला निकेतनने दिले. त्या बदल्यात मी काही प्राध्यापकांची कामं करायचे, स्वच्छता करणे त्यांची केबिन वगैरे, आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. निर्मला निकेतन हे माझं नेक्स्ट घर आहे की ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. मला तिथं कधीच वाटलं नाही की मी गरीब आहे म्हणून, उलट त्यांनी मला स्वीकारलं. तिथले सगळे फॅकल्टी मेंबर, फरीदा लांबे वगैरे होत्या, सगळ्या माझ्या अडचणीत त्यांनी सहभाग घेतला. म्हणजे सगळ्यांनी मला सपोर्ट केला निर्मला निकेतनमध्ये, आणि माझ्यातलं कार्यकर्ते पण घडवायला निर्मला निकेतन कारणीभूत हेच आहे. मला विचारायचं आहे. तिथेच तुम्हाला वाटलं की आपण गरिबीतून वर आलो, आपण दारिद्र्याशी झुंजलो, आपण आता समाजासाठी काम करायला पाहिजे, हे तिथेच ठरलं तुमच्या मनात? हे माझ्या बालपणापासून ठरलं होतं, पण निर्मला निकेतननी मला पूर्ण दिशा दिली आणि मला माझ्यात एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला निर्मला निकेतनने, एक धमक दिली माझ्यामध्ये. मग मला फील्डवर्कच्या वेळी विवेक पंडितांबरोबर काम करायला संधी मिळाली. 2 वर्ष मी श्रममुक्ती संघटनेमध्ये काम केलं. पण मला सांगा, हे तुम्ही म्हणताय की विवेक पंडित यांची श्रमजीवी संघटना, संघटना ते बघून तुम्हाला वाटलं की कारण ते सुद्धा वेठबिगारी विरुद्धच काम करत होते बरोबर. ठाणे जिल्ह्यामध्ये, ते बघून तुम्हाला वाटलं की आपण पण वेठबिगारी विरुद्ध काम करायला पाहिजे? बेधडकपणे पण अभ्यासपूर्वक, कायद्याचा अभ्यास करून कसं सरकारला नमवता येतं हे मी श्रमजीवी संघटनेत शिकले. आणि म्हणून मी माझं अवनीचं काम सुद्धा मी एक संघटना म्हणून करते, NGO म्हणून करत नाही, एक चळवळीचं त्याला रूप आलेलं आहे. तुम्ही निर्मला निकेतनला MSW झालात, पदवी तुम्हाला मिळाली, त्याच वेळेला तुमचं लग्नही झालं होतं. होय. हे कसं घडलं आणि लग्नाचा तुमचा अनुभव काय होता? एकतर मी माझं लग्न, माझा प्रेम विवाह आहे, आणि औरंगाबादला आमची भेट झाली. एकतर खूप धर्माच्या पगड्यात मी होते, परंतु माझ्या शिक्षणामुळं मी एक धर्माच्या कक्षा मी ओलांडल्या, आणि आपण कुणाबरोबरही लग्न करू शकतो म्हणून मी एक आंतरजातीय विवाह केला. आणि चांगल्या प्रकारे माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट दिला. सुरुवातीच्या काळामध्ये आमचे सूर चांगल्या प्रकारे जुळले. एक 8-9 वर्ष त्यांनी मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला, संधी दिली हे काम करायला. पण एक वेळ अशी आली की तुमच्या सासूनी आणि तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला घराबाहेर काढलं? हो, मला घराबाहेर जावं लागलं. त्यांनी मला घराबाहेर काढलं कारण खूप वाद होत होते. कारण आमच्या सासूबाईंचं आणि माझं वैचारिक तर कधीच पटलं नाही, परंतु केव्हाही मला तिथं एक मी ॲक्सेप्टेड आहे असं कधीच वाटलं नाही, किंवा मला माझ्यावर कधीही असं प्रेम केलं गेलं नाही, मला स्वीकारलं गेलं नाही. आणि त्यात मिस्टरांनी ह्या मुद्द्यावर मला कधीच साथ दिली नाही. आई म्हणेल त्याप्रमाणे तू ऐक, कधीही माझा तर विचार केला गेला नाही. त्यामुळं मग मला घर सोडावं लागलं. म्हणजे MSW असूनही तुम्हाला घरामध्ये छळाला तोंड द्यावं लागलं? मी मारहाणीला तोंड दिलं, मी छळाला तोंड दिलं, मी सगळ्या प्रकारच्या गोष्टींना तोंड दिलं. परंतु मी ठरवलं की नाही, माझा जन्म हा काहीतरी वेगळं करण्यासाठी आहे. मला चळवळीतली कार्यकर्ती म्हणून, जातीला विरोध म्हणून मी आंतरजातीय विवाह केला. आणि आता मला त्रास जरी झाला तरी मी उभी राहील. माझ्यासारख्या अशा अनेक स्त्रिया आहेत आणि मी जिद्दी आहे, मला पुढं गेलं पाहिजे, असं हे रडत बसून थांबायचं नाही आहे. पण त्यावेळी वेदना खूप झाल्या की कोल्हापूरमध्ये कसं की इतक्या पुरोगामी विचाराच्या स्त्रिया नाही आहेत, आणि खूप मला लोकांनी नावं ठेवली की हा ही काय बघ, नवऱ्याबरोबर राहत नाही, घर सोडून आलेली आहे, आंदोलनं करत फिरती आहे, हिला कुटुंब माहीत नाही, असं स्त्रीने जगायचं असतं का. अवहेलना माझी खूप झाली, परंतु मी त्या अवहेलनाला भीक घातली नाही. मी म्हटलं मी माझा निर्णय घेईल की मी काय करायचं समाजासाठी, आणि मला माहिती आहे मी कोण आहे, माझ्या आयुष्याची सत्यता मला माहिती आहे. त्यामुळे मी कुणाची फिकीर केली नाही, मी पुढंच गेले. मी निखिल साहेब, तुम्हाला माहिती आहे, मी अक्षरशः रस्त्यावर रात्री जागून काढून माझ्या मुलांना मोठं केलेलं आहे. तुमच्यासोबत 2 मुलं होती? हो, माझ्यासोबत माझी 2 मुलं होती. इतक्या आर्थिक अडचणीत अवनीसाठी काम करते म्हणून पैसे तर सोबत नसायचे, याशिवाय आपला आयुष्याचा कधी इश्यू करायचा नाही, लढत राहायचं. म्हणून मी ह्या मुलांवर परिणाम न होता पोटाला चटके देत आम्ही या संस्थेचं काम पुढे चालू ठेवलं. मला सांगा, तुम्हाला कधी भीती नाही वाटली? नाही, मला भीती वाटत नाही, कधीच नाही? कधीच नाही. कारण मी हे स्वीकारलेलं आहे. लहानपणीच गेली भीती? हो, गेली. मी हे सगळं स्वीकारलेलं आहे.
मला कुणाची कधीही भीती वाटत नाही. आज जो समाज तुम्हाला सगळे पुरस्कार देतोय, बाया कर्वे पुरस्कारापासून सगळे पुरस्कार देतोय, त्यावेळेला कोल्हापूरच्या समाजाने तुम्हाला साथ दिली नाही. मी हे अशासाठी विचारतोय, कोल्हापूर हे शाहू महाराजांचं गाव आहे. मला पुरोगामी चळवळ जी आहे, पुरोगामी चळवळीने मला साथ दिली. वैचारिक साथीचा उपयोग असतो, परंतु त्याने पोट भरत नाही. ज्यावेळी तुम्हाला गरज असते एका सपोर्टची, तुमचं कुटुंब पुढे नेण्याची, ते मला श्रम करावे लागले आणि संघर्ष मला करावा लागला. पण कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या ज्या चळवळी आहेत, त्या सगळ्या लोकांनी मला वैचारिक साथ खूप दिली की तू पुढे जा अनुराधा, घाबरायचं नाही, आम्ही पण तुमच्या पोट सोबत आहे. भरण्याचा संघर्ष तुम्हालाच करावा लागला. पोट भरण्याचा संघर्ष माझा मी केला आणि आजही मी करते आणि तो मी करत राहणार. त्याबद्दल मला दुःख नाही आहे, ते मी स्वीकारलेलं आहे, त्याबद्दल मला वाईट वाटत नाही आहे. असा टप्पा होता माझ्या आयुष्यात की मला वाटलं की मी आता कोल्हापूरमध्ये नाही राहू शकत. त्यावेळी त्यांनी सांगितलं, अनुराधा आम्ही तुझ्यासोबत आहोत. असं का वाटलं तुम्हाला कोल्हापूरमध्ये मी राहू नाही शकत? राहायला घर नव्हतं, समाज अवेलना करत होता, जगण्यासाठी सुद्धा साधनं नव्हती काहीच, आणि एक दडपण वाटत होतं मला. स्त्रिया सुद्धा अशा रस्त्याने चालताना, म्हणजे या कॉलनी तिकडं राहायची वेळ आली की एकतरी हिने मी नवऱ्याला सोडला, अशा प्रकारची माझी एक अवेलना केली गेली. आणि अर्थार्जन नसल्यामुळं, म्हणजे आता तुम्हाला चांगले कपडे घालता येत नाहीत, त्यामुळं कसं बघितलं जातं आपल्याकडं, आणि सतत दडपणामुळं टोमणे मारणं वगैरे, त्यामुळं मग मला तिथं वाटलं की आपण नको राहायला या ठिकाणी. मग मी ओपनली कॉम्रेड गोविंद पानसरेंशी बोलले, म्हटलं अण्णा असं मला खूप त्रास होतोय. तर ते मला म्हणाले की अनुराधा, तू भावनिक व्हायचं नाहीस, तू हे सगळं तुझं एका क्षणात गाड आणि तू उभी राहिलं पाहिजेस. पानसरेंनी मला खूप हिंमत दिली. त्यानंतर डॉक्टर सुनील कुमार लवटे, जे साहित्यिक आहेत आणि मी ज्यांना खरोखर गुरु मानते माझ्या ह्या क्षेत्रातलं, मी आजही मला काही झालं तर त्यांना फोन करते, सर मला असं असं आहे. एकच अधिकाराचा शब्द असतो माझ्यासाठी त्यांचा. त्यांनी मला सांगितलं, अनुराधा तू तुझं पूर्व आयुष्यावर फुल स्टॉप करायचा आणि नव्याने असं उभं राहायचं की तू मागं वळून कधीही तुझ्या भूतकाळाकडे बघायचं नाही, आणि तू गांधी हो, कारण मी तापट फार आहे, मी भांडखोर फार आहे. तू गांधी हो अनुराधा, सगळीकडे तू वाद घालू नको, संघर्ष तू जरूर कर, पण अनुराधा तू गांधी हो. हे सतत माझ्या डोक्यामध्ये पानसरेंनी. गांधी होण्याचा तुम्ही प्रयत्न केलात? नाही, मी गांधी होऊ शकत नाही, परंतु गांधींचे नातू माझ्याबरोबर काम करतायत आता. कारण माझ्यामध्ये एक आस्पेक्ट आहे की मी जे गांधींचं चरित्र वाचलं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट होता तो इन्स्टिट्यूशनलाइज्ड वर्क, रचनात्मक काम. तो आस्पेक्ट मी गांधीयन तत्त्वज्ञानातनं घेतलेला आहे, आणि त्या पद्धतीने मी काम करण्याचा माझ्या संस्थेत प्रयत्न करते. म्हणजे गांधीजींचा तुम्हाला उपयोग झालाय खूप खूप. मला ताई गंमत ही वाटते की तुम्ही सुरुवात क्रिस्तापासून केलीत, तुम्हाला मध्ये गांधी भेटला, तुम्ही शाहू महाराजांच्या गावात होतात, त्यामुळे शाहूंचा एक संस्कार तुमच्यावर आहे आणि आंबेडकरांचा एक संस्कार आहे. काय म्हणाल या सगळ्या संस्कारांबद्दल? मला खरं सांगते, शाहू महाराज मला कोल्हापूरमध्ये गेल्याशिवाय माहीत नव्हते. समानतेचा विचार जो होता शाहू राजांचा, आणि त्यावेळी शाहू महाराजांनी जे सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला, म्हणजे इतका माझ्यावर परिणाम झाला शाहू राजांच्या ह्या विचारांचा की मी प्रेमातच पडले शाहू राजांच्या. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर, चळवळीची जी दिशा आहे, संघर्षाची दिशा आहे, ती डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांतली, आणि क्षमेची आणि सहनशीलतेची जे तत्त्वज्ञान घेतलं ते मी ख्रिश्चॅनिटीकडनं घेतलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा मेळ मी माझ्या कामात आज आणलेला आहे, आणि माझा सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे, सांगुलपणावर माझा विश्वास बसलेला आहे. अगदी, म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये हे सगळं प्रतिबिंब दिसतं, संघर्ष आणि रचना यांची जोड तुमच्या कामामध्ये आहे. मला पुन्हा तुमच्या कामाकडे यायचं आहे. मगाशी आपण वेठबिगारीबद्दल बोलत होतो, आपण मुलांसाठीच काम केलं पाहिजे, आपण पीडित महिलांसाठीच काम केलं पाहिजे, असं तुम्हाला का वाटलं? जसं मी सांगितलं की माझं बालपण अतिशय भयानक गेलं. ते बालपण नव्हतंच. मी वयाच्या 12व्या वर्षी मी प्रौढ झाले. इतकं असं बालपण कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून लाखो हजारो बालकांसाठी काम करायचं, ही मानसिकता लहानपणापासून निर्माण झाली. आणि ज्यावेळी मी स्वतः माझ्या आयुष्यात एक स्त्री म्हणून चटके भोगले, घर सोडल्यानंतरचे, घर सोडून आल्यानंतरचे जे मला समाजाने वागवलं, ते जे मी भोगलं, जे दुःख भोगलं, त्यातनं मी म्हटलं की आपण मागं
हटायचं नाही. आपल्या शिक्षणाचा ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करायचा. अशा माझ्यासारख्या खूप एकटा राहणाऱ्या महिला समाजात आहेत. त्यात विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, घटस्फोटित आहेत, अविवाहित आहेत, निराश परिस्थितीमध्ये फिरणाऱ्या स्त्रिया आहेत. अशांसाठी मी काम उभं करणार. कारण मी ते आयुष्य जगली. मला त्यांच्या वेदना माहिती आहे. बेघर असणं काय असते, अनाथपणाचा अनुभव काय असतो हे मी स्वतः भोगलेला आहे. त्यामुळं आपण तरी इतरांना एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करूया. कितीतरी सरकारी योजनांचा मी उपयोग अशा स्त्रियांसाठी करून दिलेला आहे, ज्या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित आहे. 53,000 स्त्रियांना फायदा मिळवून दिला. याच्यात त्यांना संघर्ष करायला शिकवला की तुम्ही रडत बसू नका, रस्त्यावर या, लढा, प्रश्न विचारा. तुमचे जर नवरे तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला 2 लाथा घालायला कमी करू नका. अशा सगळ्या प्रकारचं संघर्ष त्या स्त्रीला मी शिकवलेला आहे. आणि त्यातनं अनेक स्त्रिया उभ्या राहिलेल्या आहेत. आज मी ज्या खेड्यात काम करते, मी तिथं जायची गरज नाही. त्या स्त्रियाच काम करतात. त्या स्त्रिया मला फोन करतात, ताई आम्ही अमक्याला ग्रामसेवकाला याच्यात कोंडलंय, सचिवालयात कोंडले, तुम्ही या, आता पुढं काय करायचं. म्हणजे तेवढी धमक. दारूचे अड्डे स्त्रिया उद्ध्वस्त करतायत, सरकारला जाऊन जबाब विचारतायत, आंदोलनं करतायत. आज त्यांना माझी गरज नाही. मी त्यांना संघर्ष करायला शिकवलं, का विचारायला शिकवलं. पण हे जे घडलंय ते 25 वर्ष काम केल्यानंतर घडलेलं आहे. 25 वर्ष. मला सांगा, वेठबिगाराची मुक्ती पहिल्यांदा तुम्ही कधी केलीत, किंवा आता तुम्ही वीटभट्टीवर काम करता, त्या मुलांसोबत पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव काय होता आणि ते काम कसं कसं वाढलं? आपण वेठबिगारीपासून सुरुवात करूया. कोल्हापूरमध्ये वीटभट्ट्यांवर जे विशेष मुलं येतात आणि कुटुंब येतात, ती कुटुंब हे वेठबिगारच असतात. ॲडव्हान्स देऊन त्यांना सतत बोलवलं जातं. तर काही असे ग्रुप आमच्याकडे आले, ज्यावेळी कामाला सुरुवात केली, सर्वे करायला, पाहणी करायला. किती सालची गोष्ट आहे? 99 सालची गोष्ट आहे. तुमची मुलं आधी शिकली पाहिजे, त्यांनी एंट्री पॉईंट केला. आम्ही मुलांसाठी शाळा सुरू केल्या, गप्पा मारल्या मुलांबरोबर, एक नातं निर्माण झालं. मग पालकांचं आणि आमचं नातं निर्माण झालं. पण हे करत असताना जे मालक होते त्यांना त्रास झाला. ते म्हणाले इथं शाळा वगैरे चालणार नाही, ताई तुम्ही इथं यायचं नाही. 4-5 वीटभट्टी मालक येऊन वाद घालायला लागले माझ्याबरोबर. त्यांना म्हटलं तुम्ही आमच्याबरोबर वाद घालू नका, मुलांना आम्ही शिकवतोय. एक कुटुंब असं होतं की जे अनेक वर्षापासून एका वीटभट्टी मालकाकडे काम करत होतं. तर ज्यावेळी आमच्या संघटनेचा आणि त्याचा संबंध आला, आम्ही त्याला सांगितलं की भाऊ तुम्ही असं खिचपत पडण्यापेक्षा आम्ही तुम्हाला मदत करतो, सरकारी कायदे आपण वापरूया आणि तुमचं हे जे कर्ज आहे ते मुक्त होऊ शकतंय. 1-2 वीटभट्टी मालकांवर केसेस घालायला सुरुवात केल्यामुळं त्याचा इतका मोठा परिणाम झाला. अर्थात दुष्परिणाम पहिला माझ्यावर झाला, हिला या भागात फिरू द्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट एक चांगली अशी झाली, सगळे उठून बसले, जागे झाले की हे इथनं पुढं काय आपलं चालायचं नाही. हे करत असताना आम्ही वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली, त्यांच्या नोंदी घ्यायला सुरुवात केली. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही लढायचं, आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन, तुम्हाला जर लढायचं नसेल तर आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. आणि या भूमिकेतनं ॲडव्हान्सची प्रथा बंद झाली. ॲडव्हान्स घेणं बंद झालं. जे घेतात ते त्यांचा हिशोब ठेवायला सुरुवात केली. पहिला वेठबिगार आम्ही जो कोल्हापूरमधल्या वीटभट्ट्यांवर दोनवडे या भागातनं आम्ही मुक्त केला, त्याला आम्ही सरकारच्या मदतीने राहायला घर, त्याच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली. आणि सुरुवातीला वीटभट्टी मालकांनी मला भयंकर त्रास दिला, शिवीगाळ केली, मारहाणीसाठी सुद्धा तयार झाले. पण आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यांना म्हटलं भाऊ शाळा सुरू करायची, तुम्ही फक्त शाळेसाठी आम्हाला सपोर्ट करा, आमचं तुमचं वांदं नाही. पण शत्रुत्व झालं, परंतु त्यामुळं किती मुलं मुक्त झाली आणि त्यामुळं हजारो वीटभट्टी मजुरांचं पुनर्वसन व्हायला मदत झाली. किती मजूर असे तुम्ही मुक्त केलेत वेठबिगारीतून? जवळजवळ एक 650 मजूर आम्ही मुक्त केले. 650 मजूर आजपर्यंत गेल्या 15 वर्षात मुक्त केलेले आहेत. आणि बालकामगार 6700 बालकामगार मुक्त करून आम्ही शाळेत दाखल केले. शाळेत दाखल केले ते तुमच्या शाळेत आता शिकतायत? होय. पण मला सांगा, हे सगळं करताना म्हणजे वेठबिगार मुक्त करणं काही सोपी गोष्ट नाही. मला माहिती आहे ठाणे जिल्ह्यातले वेठबिगार मुक्त करताना श्रमजीवी संघटनेला किती त्रास झालाय. तुम्हाला धमक्या नाही आला, मारून टाकू, फिरू देणार नाही? खूप धमक्या आल्या, खूप त्रास झाला, आजही त्रास होतोय त्या गोष्टींचा. पण त्याची तमा बाळगायची नाही. एक फार तर फार मारून टाकतील. तुम्हाला कधी फार तर फार मारून टाकतील हे सोपं नाही ताई एवढं. मला सांगा, तुम्हाला कधी भीती नाही वाटली? नाही, मला भीती वाटत नाही, कधीच नाही. कधीच नाही. लहानपणीच गेली भीती? हो गेली. मी हे सगळं स्वीकारलेलं आहे. मला कुणाची कधीही भीती वाटत नाही. ताई, तुमच्यासारखी माणसं समाजात खूप कमी असतात. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, मग या वीटभट्टीच्या मुलांसाठी तुम्ही शाळा सुरू केल्यात, हे कसं घडलं? वेठबिगारांच्या विरोधात लढा म्हणजे आधी एंट्री पॉईंट आमचा मुलांचं शिक्षणच होतं.
पालकांपर्यंत पोचायचं म्हणजे त्यांच्या मुलांना शिकवायचं, एका ठिकाणी बसवायचं, पोषण आहार द्यायचा. तर एक लक्षात गोष्ट आली की ह्या मुलांना जर संधी दिली, वीटभट्ट्यांवर जर शाळा सुरू केल्या तर खूप चांगल्या प्रकारे त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि तिथं त्या वीटभट्ट्यावरच्या शाळा घेऊन थांबायचं नाही, तर त्यांच्या गावाकडे ती मुलं कंटिन्यू होतात की नाही, तिथल्या मुख्याध्यापकांना पत्र लिहायची, तिथं एक टीम पाठवायची, तिथं त्या हा मुलांचं सगळा फॉलोअप सुद्धा तुम्ही फॉलोअप करता? सुद्धा आम्ही करतो त्यांचा. तर त्यामुळे एक चित्र 4-5 वर्षात असं दिसलं की ही मुलं शाळेत जात आहेत. एक तर आम्ही पालकांना सांगू शकलो, मोठी मुलं इकडं आणू नका, तिकडच्या निवासी शाळेत दाखल करा. आणि इथं आल्यानंतर आल्याबरोबर आम्हाला फोन करा, आमचा नंबर इथं, आमची संस्था इथं, आम्हाला कळवा, आम्ही या मुलांना शाळेत दाखल करतो. म्हणजे इतकं चांगल्या प्रकारे आता एक कोऑर्डिनेशन झालेलं आहे. म्हणून वीटभट्टीवर तरी बालकामगाराचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूरमध्ये संपुष्टात आम्ही आणू शकलेलो आहे. सुरुवातीला खूप त्रास झाला. आता माझ्याकडे जे बालगृह आहे, 46 मुलं माझ्याकडे आहेत. खूप अगदी 1-1 किलो तांदूळ, गहू आम्ही रस्त्यावर मागायचो. पण आज कोल्हापूरचा माणूस मला काहीही मागायला लागू देत नाही. या सगळ्या कामामध्ये तुम्हाला परदेशी नागरिकांचं खूप सहकार्य मिळालेलं आहे. म्हणजे आत्ता आपण मगाशी उल्लेख केला की महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी आणि त्यांचे वडील अरुण गांधी हे सुद्धा तुमच्या कामाला मदत करत असतात. ते परदेशातून तुम्हाला फंड मिळवून द्यायला मदत करत असतात. परदेशी नागरिकांचं लक्ष कसं वळलं याकडे? एक तर अरुण गांधी हे आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण चव्हाण यांची त्यांची एक 40 वर्षापासूनची मैत्री. माझा परिचय अरुण चव्हाणांनी करून दिला अरुण गांधींबरोबर. आणि तेव्हापासून मी त्यांना आप्पाजी म्हणते. त्यांची माझी अतिशय एक मैत्रीचं नातं, एक मुलीचं आणि बापाचं नातं आमचं आज आहे. गेल्या 12 वर्षापासून ते कोल्हापूरमध्ये येतात. वीटभट्ट्यांवर आम्ही काय करतो, वाड्या वस्त्यांवर आम्ही काय करतो, श्रमिक स्त्रियांसाठी आम्ही कसं स्वावलंबनाचे एक वेगवेगळे क्षेत्र उभी करून दिलेली आहेत, हे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गांधी विचारांचे जे जगभरातले लोक आहेत त्यांना कोल्हापूरमध्ये आणावं. आणि जगभरातले गांधीयन विचारावर विश्वास ठेवणारे लोक दरवर्षी 3 दिवस कोल्हापूरला येतात आणि ते हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतात. आणि मग अरुण गांधींच्या ज्या मिसेस होत्या सुनंदा गांधी यांनी मुलांच्या सोबत खूप वर्ष काम केलं. आणि त्या 2007मध्ये मरण पावल्यानंतर अरुण गांधीने माझ्यासोबत एक पार्टनरशिपमध्ये काम करायचं ठरवलं. त्यांची गांधी वर्ल्ड वाईल्ड एज्युकेशन इन्स्टिट्यूट, तुषार गांधीची महात्मा गांधी फाउंडेशन आणि अवनी असं एकत्रित मिळून त्यांनी एक जागा घेतली विकत. आणि मोठ्या प्रमाणात या मुलांचं आपण पुनर्वसन अनुराधा करूया, आमच्या दोन्ही फाउंडेशन तुझ्यासोबत राहतील म्हणून ते दोघंही माझ्यासोबत पार्टनरशिपमध्ये काम तुम्ही करतात. शाळेला नाव त्यांच्या सुनंदा गांधींचं नाव दिलेलं आहे. सुनंदा गांधीचं नाव आम्ही शाळेला अजून आमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. सुनंदा गांधीचं नाव आम्ही देणार आहोत. एक बालकामगारीचा आणि वेठबिगारीचा मुद्दा नष्ट करण्याचा आम्ही एकत्रित येऊन विचार केलेला आहे. आणि येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे हा प्रश्न मिटवू शकू जिल्ह्यापुरता तरी, या भूमिकेतनं आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे. त्यांच्यासोबत वेगवेगळे लोक येतात. तर स्कॉट कफोरा नावाचा एक नागरिक 3.5 वर्षापूर्वी अरुण गांधींसोबत कोल्हापूरला आला आणि यावेळी अवनीचं काम त्यांनी बघितलं. अरुण गांधी त्यांना पूर्ण देशातल्या संस्थांना इंट्रोडक्शन करत असतात. तर त्यांनी अवनीचं ज्यावेळी काम बघितलं तर तो म्हटला मला या संस्थेबरोबर काम करायचं. हा कुठून आला? टेक्सास, अमेरिका. टेक्सासहून आला. आणि तो स्वतः आर्किटेक्ट आहे, सिव्हिल इंजिनियर त्याचं झालेला आहे. आणि तो एक खूप चांगल्या पदावर होता. 600 कामगार त्याच्याकडे होते. ते सगळं सोडून सगळं विकलं त्याने आणि अवनीला पूर्ण वेळ सगळी आपली संपत्ती विकून अमेरिकेतून तो कोल्हापुरात आलेला आहे. आणि आता तो पूर्ण वेळ अवनीसाठी एक व्हॉलिंटियर म्हणून काम करतोय आणि गांधी विचाराने भारवलेला आहे. गांधींना तो आजही शोधतोय इंडियामध्ये. अरुण गांधी अमेरिकेमध्ये गांधी विचारांचा जो प्रसार करतात त्यातनं जो थोडाफार मानधन लोक देतात ते गोळा करतात आणि ते आमच्या संस्थेला एक दरवर्षी थोड्या प्रमाणात ते मदत करत असतात. पण फॉरेन फंडवर आपली संस्था अवलंबून नाही आहे. कोल्हापूरमधला एक छोटा माणूस, भाजीवाला, दूध विक्रेता, चहागाडीवर चहा विकणारा माणूस, श्रमिक हे सपोर्ट करतात या संस्थेच्या कामाला. अगदी दिवसाचा 1 रुपया देतात. मला फारसं मागावं लागत नाही. सुरुवातीला खूप त्रास झाला. आता माझ्याकडे जे बालगृह आहे, 46 मुलं माझ्याकडे आहेत. खूप अगदी 1-1 किलो तांदूळ, गहू आम्ही रस्त्यावर मागायचो. पण आज कोल्हापूरचा माणूस मला काहीही मागायला लागू देत नाही. तो काळजी घेतोय. आम्ही सरकारी 1ही रुपया अनुदान न घेता आम्ही 46 मुलांची काळजी तुमच्या घेतो. संस्थेला 1ही रुपया सरकारी अनुदान नाहीये.
पण मला सांगा, सरकारी यंत्रणेची काही मदत मिळते का? एवढं चांगलं तुम्ही काम करताय, ज्या महात्मा गांधींचे फोटो सरकारी कार्यालयात लावले जातात त्या विचारांचं काम करताय, सरकारी माणसं, सरकारी अधिकारी मदत करतात का? आत्तापर्यंतच्या माझ्या 18-19 वर्षामध्ये मी खूप वेगवेगळे अधिकारी अनुभवले. त्यातले असे थोडे होते जे लक्ष्मीकांत देशमुख जिल्हाधिकारी होते, त्यानंतर आत्ताचे जे ससे साहेब आहेत बालकल्याण अधिकारी, त्यानंतर आयुक्त आहेत राजेंद्र चव्हाण, अशी मोजकी माणसं ज्यांनी मला ह्या कामात खूप सपोर्ट केला. काही अधिकारी चांगले भेटतात, परंतु बऱ्याच प्रमाणात जी यंत्रणा असते ती एवढी सहकार्य करणारी असतेच असं नाही. त्यामुळं मग खूप एरझाऱ्या मारण्यापेक्षा अरे नको अनुदान, नको नादी लागायला, किती वेळ एनर्जी घालवायची, लोकसहभागातनं काहीतरी उभं करूया, असं एक मानसिकता तयार होते. कारण एनर्जी घालवायला वेळ नाही आहे, खूप काम अजून उभं करायचं आहे. पुढे काय, पुढे कसं बघता ह्या कामाकडे? कारण मी असं वाचलंय तुमच्या एका मुलाखतीमध्ये की तुम्हाला सगळा महाराष्ट्र बिगारी मुक्त करायचा आहे, बालकामगार मुक्त करायचा आहे. कसा तो करणार आहात? मोठ्या प्रमाणात जनजागरण या प्रश्नावर करायचं आहे. आणि शिक्षणाचा जो कायदा आलेला आहे 2010 पासनं जो लागू झालेला आहे, त्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी सुद्धा सरकारच्या यंत्रणेसोबत आजही आम्ही चांगल्या प्रकारे काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बालकामगारी आपल्याला मुक्त करता येईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कुटुंब आहेत, जे वेठबिगार आहेत, त्यांना पर्याय उपलब्ध करून देणं. लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या भागातनं जे स्थलांतरित होतात त्यांच्या मूळ गावी जाऊन अशी यंत्रणा उभी करायची की जेणेकरून ते लोकांचं स्थलांतरच होणार नाही आहे. स्थलांतर रोखण्यासाठी आमचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न असणार आहेत. त्यासाठी पूर्ण राज्यभर एक संघटन आम्ही उभं करतो आहे वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने. आणि सध्याचे जे बालकामगार आहेत त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या मोठ्या प्रमाणात उपक्रम आम्ही गांधी फाउंडेशनच्या मार्फत नंदवाळ, वाशी या ठिकाणी राबवणार आहोत. उद्या जे करायचे ते करायचे, परंतु आज ज्यांना गरज आहे बालकामगारीतनं, एक 14 वर्षाचा मुलगा पण ज्यावेळी बालकामगारीतनं मुक्त करतो त्यावेळी त्याला कुठल्या व्यावसायिक कला द्यायच्या, तर या भूमिकेतनं आम्ही एक व्यवसाय एक मोठ्या प्रमाणात केंद्र उभा करण्याचा आमचा एक प्रक्रिया चालू आहे. याशिवाय स्त्रियांसाठी स्वयंरोजगाराच्या दिशा सरकारच्या मदतीने आणि चांगल्या ज्या घटना लोक आहेत पूर्ण महाराष्ट्रात ते या प्रक्रियेला जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण कोल्हापूरमध्ये आम्ही कॉन्सन्ट्रेशन करतो की एकही मुलगा बाहेर राहणार नाही शाळेच्या आणि बालकामगार राहणार नाही, पण हळूहळू हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं याची उभारणी करता येईल या दृष्टिकोनातनं आम्ही आमचं स्वाभिमानी बाल हक्क अभियान संघटना कोल्हापूरमध्ये आम्ही 20 नोव्हेंबरला त्याची घोषणा केलेली आहे. स्वाभिमानी बाल हक्क अभियान संघटनाची आजची अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठलाही विनामोबदला काम करते. तसं ज्या ठिकाणी बालकामगार, बालभिक्षेकरी आणि हा प्रश्न राहील तिथे जाऊन या मुलांची मुक्तता करील, अशा भूमिकेतनं स्वाभिमानी बाल हक्क अभियान संघटनेचं एक काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एक संघटना आणि एक चळवळ म्हणून उभं करतोय. त्याची सुरुवात कोल्हापूरपासून आता ऑलरेडी झालेली आहे. नशिबानं तुम्हाला धडा शिकवायचं ठरवलं, समाजानं तुम्हाला धडा शिकवायचं ठरवलं, पण तुम्ही चांगल्या कामानं या दोघांनाही धडा दिलात. आज मागे वळून पाहताना काय वाटतंय? आपण जे भोगलं ते कठीण होतं, अवघड होतं, पण आजच्या घडीला मला असं वाटतं त्यामुळं मी घडले. आपली जिद्दच आपल्याला पुढे जाऊ शकते हे मी माझ्या अनुभवातनं, या सगळ्या माझ्या वर्षाच्या अनुभवातनं शिकले. आणि दारिद्र्याचं आणि गरिबीचं भांडवल करायचं नाही. समाज सुरुवातीला हसतो, नंतर टीका करतो आणि नंतर तो तुम्हाला तुमची स्तुती करतो आणि नंतर पुरस्कार देतो. पण महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत घडलं. कारण ह्या दोन दाम्पत्याचा खूप मोठा आदर्श आहे शिक्षणाचं काम उभं करताना. कारण ते स्वतः खत झाले, तसं मी ठरवलं की मी माझ्या आयुष्याचं खत करायला मी तयार आहे या कामासाठी. ताई, हे खूप मोठं आहे आणि तुमच्या या सगळ्या जिद्दीला सलाम. सावित्रीचा जो वारसा आहे, सावित्रीचा जो वसा आहे, तो तुम्ही पुढे घेऊन निघालेला आहात. तेव्हा सलाम करण्याशिवाय आणि सगळ्या समाजाला तुम्हाला सलाम करण्याशिवाय गत्यंतर नाही. धन्यवाद. धन्यवाद.